आज या दिवसभराच्या धरणे आंदोलनाने घरी जाताना काय घेऊन जायचं आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि बरेचदा काय होतं की आपण फक्त समस्येचं इथे मांडणी करतो, पण त्या समस्येचं, त्या येणाऱ्या संकटाचं निराकरण काय करायचंय. मसरूकर सर एक 10-12 वर्ष झालं मराठी विषयी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करत असतात. असं सहज एक त्यांची जागृती मोहीम होती, जनजागृती मोहीम होती भांडूप स्टेशनला. मी सहज त्यांना विचारले तुम्ही काय करताय. मी थोडस समजून घेतलं. मला वाटलं असतं तर मी बाजूने निघून गेलो असतो. मला काही गरज नव्हती त्यांना तिथे प्रश्न विचारण्याची, पण कुठेतरी आतमध्ये एक मराठी बाणा, एक मराठी पण असल्यामुळे मी पोट तिडकीने तो विचारायला गेलो. आणि त्या दिवसापासून त्यांच्याशी निगडीत, त्यांच्याबरोबर या अभियानला सोबत राहिलो. आज आपण इथे आझाद मैदानला एक दिवसाचं धरणे आंदोलन घेतलंय. त्यामुळे काही कारण आहे. गेले 1 वर्ष झालं आम्ही जनमानसात पोहोचण्याचा, लोकांना आमच्या या मागण्या किंवा मराठी विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु हेच निदर्शनास आलं की मराठी माणूस फक्त अंगठे वर करतो. आज भांडूप पातळीवर मी माझ्या समूहामध्ये, वेगवेगळ्या समूहामध्ये या आशयाचा मेसेज टाकला, संदेश टाकला. 2% ही प्रतिक्रिया येत नाही, मोजून 2%. नक्की चुकतंय कुठे? आमच्याकडे कुठे काही कमीपणा आहे का? आम्ही राजकीय झालोय का? आम्ही प्रश्न मांडायला चुकतोय का? आम्ही काही अपेक्षा करतोय का? आम्ही काही पैशाची मागणी तुमच्याकडे केली आहे का? आम्ही फक्त काय मागतोय? तुमच्या आयुष्यातला एक थोडासा वेळ. तुमच्याकडे नाहीये, मराठीसाठी नाहीये. आज 1 दिवसाच्या या धरणे आंदोलनामध्ये जे तुम्ही आलात, पोट तिडकी म्हणून आलात, जे नाही आलेत हरकत नाही, आपलेच आहेत ते. आज ना उद्या येतील. मोस्टली काय होतं, सहसा साहजिक आपण एखादा समूह बनवल्यानंतर, व्हॉट्सअप समूह बनवल्यानंतर काही सदस्य काही विचार न करता लगेच बाहेर पडतात. त्या समूहाचा आशयही न वाचता, न लक्षात घेता, न समजता बाहेर पडतात. हे का झालंय? कारण त्याला कारणीभूत